नाव काय तुमचं? माझं अस्मिता प्रेमनाथ पाटील. हां, कुठून आलात तुम्ही? मी कोणगाववरून आले. कल्याण. अच्छा, तुम्हाला हा त्रास स्लिप डिस्कचा किती वर्षापासून होता? ते 4-5 वर्षापासून होतं. हां, 4-5 वर्षापासून होता. कसं पेन होत होतं तुम्हाला? कशा खूप पद्धतीने? एवढे वेदना व्हायच्या की मला काम पण जमत नव्हतं करायला आणि त्याच्यातून म्हणजे असं रात्रीचे शक्यतो जास्त त्रास व्हायचा. अच्छा. म्हणजे झोपेत ए बाजूच्या ते बाजूला होताच येत नव्हतं. सायटिका पायामध्ये कुठे पेन जायचं? कुठल्या पायात जास्त पेन? या उजव्या पायात जास्त पेन जायचं. खूप त्रास होता ना? आणि मग मी योगा केलं. त्याच्यानंतर फिजिओथेरपी तिकडे पण जायला लागली, पण तेवढं काही म्हणजे फरकच नव्हता. आणि त्याच्यानंतर 10-15 दिवसातून एवढा त्रास व्हायला लागला की मला खूपच म्हणजे वेदना असा हे झाल्या, खूप रडत होती मी. मग त्याच्यानंतर भावानी म्हणजे यूट्यूबला तुमचं बघितलं ना, तेव्हा त्यांनी सजेस्ट केलं की ताई तुझं होईल तर तिथेच होईल, असं त्याचा म्हणजे ठाम विश्वास होता. त्याच्यामुळं तरी मी सांगायची बापरे नको, ते पाहून मी व्हिडिओ बघितले ना एवढा त्रास होतो त्यांना, तर नको. तर असं वेदना झाल्या तेव्हा त्याच्यानंतर एका डॉक्टरने मला सांगितलं की तुमचं ऑपरेशन केलं काही पर्यायच नाही. तर तेव्हा त्यांनी सांगितलं की ऑपरेशनच लागेल, तुमचे टीस पूर्ण केले सरकले आणि नस दबले, त्याच्यातून ती नस पण खराब होऊ शकतात असं त्यांनी सांगितलं. तर मग मला असं वाटलं की आता त्या वेदना त्याच्या पुढे या वेदना काहीच नाही, मला तू मला घेऊनच चल. तर त्यांनी म्हणजे फर्स्ट टाइम तोच आलेला घेऊन 2 वेळेला. आता किती टक्के आराम आहे? आता मला असं 99% सर म्हणजे फरक वाटतं, कारण की माझा पूर्ण पाय म्हणजे पायापर्यंत बधीरपणा आलेला आणि मला जास्त चालवत पण नव्हतं. त्याच्यानंतर आणि थंडा पडलेला. आणि ते फर्स्ट टाइम तुमची इथे ट्रीटमेंट केली तेव्हापासून माझ्या पायाला ती गरमी आली. पहिले थंड पडलेला होत नव्हतं म्हणजे अंगावर घेतलेला असं तरी असं वाटायचं का काहीच घेतलं नाही असं वाटायचं. पण तुमच्या याच्यात खरोखर पहिले याच्यातच म्हणजे मला ते फरक पडला. आणि काका तुमचं काय म्हणणं आहे? नाही, व्यवस्थित आहे. कारण सर्जनकडे गेलो होतो तेव्हा सर्जनने सरळ सांगितलं की तुम्ही जी काही थेरपी वगैरे काही करायची तेवढी केले, तर शेवटचा पर्याय तुमच्याकडे हाच उरलाय की तुम्ही ऑपरेशन करून घ्या. बरोबर. नाहीतर ती नस नाकाम होईल एकदम आणि बाकीच्या नसा पण ती खराब करेल. तर तुमच्याकडे हाच पर्याय आहे. मग तेच तुमचे व्हिडिओ बघितले आम्ही यूट्यूबवर, तर विचार केला की नाही आपण बरं एकदा ट्राय करूया. एकदा शेवटचा उपाय म्हणून आपण जाऊया. परंतु पहिल्याच दिवशी तिला इतका फरक जाणवला की आम्हाला पण जरा बरं वाटलं की चला बरं आता बोलू. कारण की खूप बरोबर आहे ना, वय पण कमी आहे, एवढ्याच ऑपरेशन झालं तर उद्या मग सगळ्याच गोष्टी मग प्रॉब्लेम आहे सगळ्या गोष्टींचा. आणि तुम्ही सर मला म्हणजे खरोखर धीर दिला ना त्या दिवशी, होईल. तुम्ही मी तेच सांगितलं, घाबरू नका. कसं आहे, मी प्रयत्न करत असतो. त्यामुळे कसं असते, तुम्ही मला थोडासा सपोर्ट केला ना की सर तुम्ही करा बघू, मग आम्ही पण काय, मग त्याच्यामुळे मला मग ते होप्स येतो, हिंमत येते करायला, पेशंटला ट्रीटमेंट करायला. आज जवळजवळ ह्या ताईंना जवळजवळ 4 ते 5 वर्षापासून सायटिकेचा भयंकर त्रास होता, भयंकर. तो पाय पूर्ण थंड पडायचा, उजवा पाय त्यांचा पूर्ण थंड पडायचा, कोल्डनेस सारखं गार लागायचा, त्याला जाणवतच नव्हतं. अंगठा तर पूर्ण काम देतच नव्हता, एकदम वाकड होता, अंगठ्याला ताकदच नव्हतं. आता ताकद आली सर थोडी थोडी. असं असतं, म्हणून पेशंटने थोडा विश्वास ठेवायला पाहिजे, थोडा वेळ द्यायला पाहिजे. मी सांगेल तसं ट्रीटमेंट केली पाहिजे आणि ते फॉलो पण केलं पाहिजे. आता मी तुम्हाला सांगितलं खाली वाकून करू नका, ते करायला पाहिजे. पेशंटने पण थोडंसं या काही गोष्टींकडे लक्ष दिलं पाहिजे. ठीक आहे ना? आधी बघू शकता तुम्ही त्यांचा प्रॉब्लेम, हा जो त्यांचा प्रॉब्लेम आहे L5S1 मध्ये बिलकुल एकदम S1 एकदम खाली असं एकदम आत शिरलेलं आहे आणि गादी पूर्ण बाहेर गेले, बघू शकता तुम्ही. हा त्यांचा प्रॉब्लेम होता, मी त्यामुळे त्यांना जास्त पायामध्ये पेन येत होतं. L5 नर्व रूट जे आहे ना, तर बिलकुल ते त्यांनी त्यामुळे दबलं होतं तिकडं ना, त्यामुळे तो जास्त प्रॉब्लेम होता. कॅनल स्टेनोसिस झालं होतं त्यांना. L5S1 कॅनल स्टेनोसिस झालेलं असल्यामुळे त्यांना पायामध्ये बिलकुल त्यांना ते जाणवत नव्हतं आणि बधीर झालं होतं पाय. ठीक आहे, चला या. थँक्यू. ठेवून द्या. बरोबर सरांच्या मुलं आज मी म्हणजे खुश आहे सर. अंगठ्यामध्ये ना
म्हणजे 70% थोडासा म्हणजे फरक आहे. फरक हा. आहे. ती नवीन म्हणजे त्या पुढे पण होईल अंगठाचा हा नाही हा. आता 70% काय पायामध्ये पूर्ण अंगठा आलो हा बघा आलं ना त्याच्यात ताकद आली हो. 70% तो रिकवर झाले पहिले एकदम खाली जायचं सर. खाली असं पडलेला खाली ताकदच नसते ताकदच नव्हती हा, अजिबात. ताकद नव्हती. तेव्हा त्यांनी म्हणजे दुसरं सजेस्ट केलं की तुम्ही दुसऱ्या डॉक्टरांकडे जा आणि मग त्यांनी तर ऑपरेशनच सांगितलं. तेव्हा तुम्ही जास्त कधी गेले का खचून दाखवा गेले. त्यांना अंगठा बोला बघा हा. थेरपीलाच जायचो आम्ही हा हा भिवंडीमध्ये. अच्छा 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 त्यांनीच सांगितलं की नाही तुमचा प्रॉब्लेम अधिक वाढले. वाढलंय आता माझ्याकडे माझ्याने काय होणार नाही, तुम्हाला ऍड्रेस देतो तिथे जा. सर्जनचं दिला ऍड्रेस. अच्छा सर्जन म्हणले की तुम्ही जे काही उपाय करायचे तेवढे केल्यात, पण आता शेवटचा उपाय तुमचा हाच आहे ऑपरेशन करा की ऑपरेशन. हा बघा हा बघा बघा हा अंगठा बिलकुल उचलत नव्हता खाली पडला होता बँड झाला एकदम असा टेकलेला खाली ओके चला या पण सर तुम्ही खरोखर म्हणजे मला एवढं म्हणजे अभिमान तुमचं वाटतं की तुम्ही मला अक्षरशः सांगितलं की तुम्ही थांबा 1 महिना. बरोबर कारण की मला कुठेच म्हणजे नाही, पण तुमचं मला एक म्हणजे असा अभिमान वाटतं तर तुम्ही खरोखर ते केलंच नाही. धन्यवाद धन्यवाद देवासारखे धावून आले माझ्यासाठी खरोखर. या इथे बसा रिलॅक्स बरोबर ओके सेम व्हेरी गुड झोपा पोटावर आता पालता श्वास घ्या सोडा बस घ्या श्वास सोडा श्वास घ्या सोडा बस सरळ झोपा हा पाय सरळ फक्त हा असं पकडा इथे पकडा पायासाठी ठेवायचं मनाशी ओके घ्या मोठा श्वास सोडा बिलकुल बस त्या बाजू घ्या मोठा श्वास सोडा बिलकुल नॉर्मल बस मोठा श्वास घ्या सोडा रिलॅक्स ओके बस बस लूज बस 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 लूज सोडायचं बस लूज सोड बस उठून बसायचं आता बस 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 लूज बिलकुल बस 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 ओके चालून बघा डन असं असते म्हणून काय आहे थोडंसं पेशन्स ठेवावं लागतो आता तुम्ही धीर धरला आज किती सेटिंग आहे आपल्याची 6वी आहे आज 6 सेटिंगमध्ये तुम्हाला बिलकुल म्हणजे 5 सेटिंगमध्येच तुम्हाला आराम आला जवळजवळ 99%. तर मी प्रत्येक पेशंटला तेच लोकांना सांगतो की मोठा प्रॉब्लेम असेल ना तर मला वेळ पण दिला पाहिजे ना लगेच आलं की लगेच आता 5-5, 6-6 वर्षाचे प्रॉब्लेम जिकडे आता सर्जरी शिवाय पर्याय नसतो तरी मी सांगेल त्यावेळेला जर तुम्ही तेवढ्या सेटिंग जर केल्या ना मला वेळ दिला आणि मी जे सांगतो प्रिकॉशन घ्यायला काही काळजी घ्यायला काही गोष्टी वाकायचं नाही हे सगळं जर प्रॉपर केलं ना तर 100% ऑपरेशन वाचतं. असं बऱ्याच लोकांचं होतं घाई करतात लगेच आराम नाही आला तर मग थोडंसं काळजी घेतलं ठीक आहे खुश आहे ताई खुश आहे. नमस्कार